हे एक मानसिकता झाली लोकांची की आयफोनवर चांगलं शूट होतं. साध्या 15,000पासून 45,000च्या मोबाईलमध्ये सुद्धा चांगलं सिनेमॅटिक होऊ शकतं. आता रील्स आणि शॉर्ट्सचा जमाना आहे. त्यामध्ये सर व्हायरल होण्यासाठी काय सायन्स आणि टेक्नॉलॉजी वापरतात? इंस्टाग्रामवर जी रील तुम्ही अपलोड करता ही वायफाय अपलोड करायला पाहिजे. की त्याचा काहीतरी टायमिंग असतो, सकाळी 9:15ला टाकले की जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, असं काय आहे का त्याच्यात? नाही, थोडंसं आहे त्याच्यामध्ये. माझा एक व्हिडिओ आहे, त्याला भारतात 7 रुपये आले आणि 24,000 रुपये बाहेर देशातून आले. गुगलवर असे काही ऍप आहेत की जे फोटो विक्री करतात डॉलरमध्ये. 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत युट्यूब तुम्हाला पैसे टाकते म्हणजे टाकते. त्यानं बकासूर नावाचं कंटेंट ठेवलं. बकासूर 35 भाकरी खात. माझा विद्यार्थी येतो. आज राज मॉलमध्ये 40 दुकान आहेत, पण ज्या दुकानची जाहिरातचा नेहमी असते, कंटेंट असतात, नेहमी फ्लॅशमध्ये असतात, त्या लोकांकडे ग्राहक आहे. तर खूप तरुण आहेत, त्यांना इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक याच्या माध्यमातून पैसे कमवायचे आहेत. तर त्यांच्यासाठी सोपा आणि फायदेशीर मार्ग कोणता आहे? नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे, युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत RR मूव्हीजचे संचालक रामकृष्ण सुर्वे सर आहेत. आपण त्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या या RR मूव्हीजमध्ये नेमकं काय होतं आणि आजचा जो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जो क्रेज आहे किंवा सर्व पब्लिकमध्ये जो क्रेज आहे तो म्हणजे रील्सचा, आणि त्यांना सर्व काही इन्स्टंटमध्ये पाहिजे असते. आपण त्या प्रवासाबद्दल आणि त्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग, कॅपकटचा यूज कसा करायचा आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण त्याबद्दल पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. सर सर्वात पहिले मला एक सांगा की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? 1988-89 मी अगोदर ITI केलं होतं. त्यानंतर फोटोग्राफीचा 1 वर्षाचा कोर्स केला. 2000ला मी ATV मराठीला जॉईन झालो. ATV मराठीला मी 7 वर्ष काम केलं. त्यावेळेस ATV मराठी हे मराठी न्यूज चॅनल होतं. माझ्याकडे कृषीविषयक कार्यक्रम होता. त्यानंतर निमित्त फिल्म नावाची संस्था होती पुण्याला. त्या संस्थेला मी जवळपास 6 ते 7 वर्ष काम केलं आणि महाराष्ट्र शासनाला जवळपास 80-85 शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म बनवल्या. ATVमध्ये असतेवेळेस मला कॅमेराचं हे टेक्निकल नॉलेज पूर्ण अवगत झालं. सिनेमॅटोग्राफी म्हणजे काय, सिनेमॅटिक व्हिडिओ कसे तयार केले जातात, लाईट इफेक्ट काय असतो, अँगल काय असतात, कंपोजिशन काय असतं, मेकअप काय असतं, बॅकग्राऊंड काय असतं, व्हॉइस ओव्हर काय असतो, टायटल काय असतो, क्रोमा कसा केला जातो, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज होतं. एक विचार केला की चला आपल्याकडे हे नॉलेज आहे, आपण हे नॉलेज मराठी माणसं आहोत तर मराठी माणसाकरता हे नॉलेज दिलं पाहिजे. म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मागच्या 20 वर्षापासून मी सिनेमॅटोग्राफीचे क्लासेससुद्धा घेतो. तर हा प्रवास आहे 35 वर्षाचा. सर आता आपण ऐकतोय सगळीकडे AI होत आहे. सर दुकानदार किंवा घरी बसलेल्या काही महिला असतील किंवा विद्यार्थी असतील, त्यांना यांचा फायदा कसा होईल AIचा? नाही, आता AI ही काळाची गरज आहे. सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर वापर 2% ते 1.5%, 2-2.5% लोक करतात. माझ्या मते कला क्षेत्राची लोक असतील, व्यावसायिक लोक असतील, साधं बचत गटातली व्यक्ती असेल, कापड दुकानदार असेल किंवा जनरल स्टोर्सवाला असेल, मेडिकलवाला असेल, तर तो त्याच्या जाहिराती करता, त्याच्या रील्स करता, त्याच्या मार्केटिंग करता, त्याच्या लोगो करता, त्याच्या बॅनर करता, त्याच्या होल्डिंग करता, त्याला दैनंदिन जीवनात AIचा खूप गरज पडू शकते. तर माझा विचार आहे की सर्वसाधारण गृहिणी जरी असेल तर गृहिणीने या आठवड्यात भाजीपाला कोणता घ्यायला पाहिजे मे महिन्यामध्ये, हे सुद्धा यायला आपण विचारू शकतो. जसं की सर आता सगळेजण व्हिडिओ करतात आणि सगळ्यांना वाटते की आता आपल्याकडे महागडाच मोबाईल असावा. असं साध्या मोबाईलनी, अँड्रॉइड मोबाईलनी किंवा त्यापेक्षा म्हणजे 10,000च्या रेंजमध्ये जे मोबाईल असतो त्या अँड्रॉइड मोबाईलनी काही शूट घेता येत नाहीत का प्रॉपरली? सहज चांगल्या पद्धतीने घेता येतं. हे एक मानसिकता झाली लोकांची की आयफोनवर चांगलं शूट होतं. जगातल्या सर्व फोनचा हा जो डायमीटर आहे तो सेम आहे. जगातल्या सर्व फोनचे कॅमेरे सेम आहेत. जगातल्या सर्व फोनचा जो रेकॉर्डिंग फॉर्मॅट आहे तो सुद्धा सेम आहे. फक्त याच्यामध्ये फरक पडतो की तुमची कल्पकता आणि रेकॉर्डिंग करते वेळेस साध्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा असा एक AIचा आपण ॲप टाकू शकतो की तुमचा कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा तयार होईल. व्हिडिओ कॅमेरामध्ये काय लागतं की ISO लागतो, सेटिंग लागते, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, शार्पनेस त्या ॲपनं आपल्याला बदलता येतं. ऑडिओ क्वालिटी चांगली घ्यावी लागते आपल्याला. तर हे साध्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा चांगलं दर्जेदार शूट होऊ शकतं. असं काही नाही याच्यामध्ये. हे गैरसमज आहे की आयफोनच लागतो. म्हणजे यामध्ये पण सिनेमॅटिक शूट हे सहज चांगल्या पद्धतीनं साध्या 15,000पासून 45,000च्या मोबाईलमध्ये सुद्धा चांगलं सिनेमॅटिक होऊ शकतं, दर्जेदार सिनेमॅटिक होऊ शकतं. सिनेमॅटिक म्हणजे काय नेमकं की सिनेमा ज्या तंत्राने बनतो, सिनेमाला स्टोरी लागते, सिनेमाला व्हॉइस ओव्हर लागतो, सिनेमाला मेकअप लागतं, सिनेमाला कॅमेरा लागतो, सिनेमाला लेन्स लागतो, सिनेमाला एक बांधणी करावी लागते, सिनेमाला पोस्ट प्रोडक्शन लागतं, एडिटिंग लागतं. याचा जर तुम्हाला चांगला अभ्यास असेल, थोडा जरी अभ्यास असेल तर तुम्ही साध्या मोबाईल सुद्धा चांगलं रील्स तयार करू शकता, चांगली शॉर्ट फिल्म करू शकता, चांगलं मार्केटिंगची जाहिरात करू शकता, कापड दुकानात जाहिरात असेल, मेडिकल असेल, सराफ्याची जाहिरात असेल, काही करू शकता तुम्ही.
सर आता खूप जणांचं म्हणणं असते की त्याच्यामध्ये क्लिअरिटीचा खूप इफेक्ट होतो, कारण आयफोनमध्ये क्लिअरिटी वेगळी असते आणि अँड्रॉइडमध्ये क्लिअरिटी वेगळी असते. असं काय नाही, 1-2% फरक पडेल. पण तुमच्यात जर कल्पकता आणि ताकद असेल चांगल्या साध्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये, तुमच्याकडे आयफोन आहे, माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, आपण एकाच भागाचं शूट करू, हां, एकाच व्हिडिओ एकाच दुकानाचं शूट करतो वाटल्या सुद्धा, आणि दोन्ही व्हिडिओ कंपॅरिझन करून पाहू कोणाची क्वालिटी चांगली आहे. तुम्ही नॉन टेक्निकल आहे, मी टेक्निकल परफेक्ट आहे, मला अँगल माहिती आहेत, कंपोजिशन माहिती आहे, काय घ्यायला पाहिजे, किती क्लोज घ्यायला पाहिजे, किती वाईड घ्यायला पाहिजे, काय हायलाईट करायला पाहिजे, बॅकग्राऊंड काय असायला पाहिजे, इमेज कुठपर्यंत येते, लाईट इफेक्ट कसा असायला पाहिजे, त्या व्यक्तीवर मेकअप कसा असायला पाहिजे, ही मी टेक्निकली परफेक्ट आहे. तर माझ्याकडे साधा फोन आहे, तुम्ही नॉन टेक्निकल आहात, तुमच्याकडे अँड्रॉइड आहे, तुमची फक्त व्हिडिओ क्लिअरिटी येईल थोडीशी 2% जास्त, पण मी ज्यावेळेस तो एडिट करेल, एक्सपोर्ट करेल, त्यावेळेस दे आर सेम. जसं की सर आता कॅपकटमध्ये ऑप्शन असते 1080 पिक्सल, त्यामधून क्लिअरिटी वाढवलं तर काही म्हणजे डिफरन्स येतो का? नक्कीच. ॲक्च्युली कसं आहे की आता प्रत्येक मोबाईलमध्ये 4K आलेला आहे, त्यामुळे तुम्ही शूट करते वेळेस 4K ने शूट करा, कॅपकटमध्ये एडिट करते वेळेस 4K वापरूनच एडिट करा. एक्सपोर्ट म्हणजे जी तुम्ही एडिट केलेलं आहे, टायटल टाकलेलं आहे, फाईलला एडिट केलेलं आहे, ऑडिओ टाकलेला आहे, बॅकग्राऊंड म्युझिक टाकलेलं आहे, ते एक्सपोर्ट सुद्धा 4K नच करा. तर अशा वेळेस तुम्हाला ती क्वालिटी सेमला सेम अपडेट जाईल. सर आता तुम्ही जे वर्कशॉप घेतायत त्या वर्कशॉपमध्ये म्हणजे किती दिवसाचं वर्कशॉप असते आणि फीस किती असते? जनरली मी 2 दिवसाचा वर्कशॉप घेतो. नांदेड शहरामध्ये लकीली माझं हे 14वं वर्कशॉप आहे. आता पण 14 बॅचेस झाल्या. एका वर्कशॉपला मी 30 विद्यार्थी घेतो. एक 2499 सर्वसाधारण लोकांना परवडेल अशी फीस घेतो. ब्युटी पार्लर आर्टिस्ट असेल किंवा एखादं गृहिणी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल जनरल स्टोर्सवाला किंवा एखादा मेडिकलवाला व्यक्ती असेल, त्याला जाहिरातीचं शिकायचं असेल, तर हे छोट्या फीसमध्ये मी पूर्ण 2 दिवसाच्या कोर्समध्ये त्यांना डिटेल शिकवतो. याच्यामध्ये 10 ॲप शिकवतो AIचे, व्हिडिओ कॅमेरा, त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, त्याला व्हिडिओ कसे टाकायचे, अपलोड कसे करायचे, टॅग कसे टाकायचे, थंबनेल कसे तयार करायचे, हे सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिकल शिकवतो. आणि कॅपकट नावाचं असं सॉफ्टवेअर आहे जे फ्री आहे, लाईफ टाईम फ्री आहे, ते डिटेल शिकवतो प्रॅक्टिकल. आणि माझी शिकवण्याची पद्धत एकच आहे की अगोदर समजून सांगा, करून दाखवा, करून घ्या, तर तो माणूस परफेक्ट होईल. फक्त थेअरी शिकवली संपणार नाही, प्रॅक्टिकल करून दाखवलं संपणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून करून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला डिटेल येणार नाही. सर आता तुम्ही सांगितलं की तुमच्या बॅचमध्ये फक्त 30च विद्यार्थी असतात, त्यामागचं सर लॉजिक काय 30च विद्यार्थी ठेवण्याचं? ॲक्च्युली कसं आहे की आज ॲडमिशन तुमच्याकडे 50-60 सुद्धा होऊ शकतात, पण त्या 2 दिवसामध्ये तुम्ही 30 लोकांना परफेक्ट जे समजून सांगू शकता आणि त्यांच्याकडून करून घेऊ शकता. जत्रा नाही भरून चालणार आपल्याला, लोक जास्त घेऊन चालणार नाही आपल्याला. लिमिटेड लोकांना आपण तिथपर्यंत शिकू शकतो परफेक्ट. त्या लोकांकडून फीडबॅक सुद्धा घ्यावं लागते ना आपल्याला. 100 लोक जर आणि 100 लोकांकडून मी रिटर्न घेऊ शकणार नाही. 30 लोक, मला एक मर्यादा आहे की 30 लोकांपर्यंत प्रत्येकाकडून मी प्रॅक्टिकल करून घेऊ शकतो. 100 लोकांकडून करून घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी मर्यादा ठेवली आहे की आपल्या हॉलमध्ये 50 लोक बसू शकतात, पण 30 लोकांना आपण याचं परफेक्ट नॉलेज देऊ शकू. त्यामुळेच 14वी बॅच फुल झाल्यात. आता उद्या 23 आणि 24ला या महिन्याच्या शनिवारी आणि रविवारी 15वी बॅच आहे. आजही त्याचे 15-20 ॲडमिशन पूर्ण झालेले आहेत. सर आता रील्स आणि शॉर्ट्सचा जमाना आहे, तर त्यामध्ये सर व्हायरल होण्यासाठी काय सायन्स अँड टेक्नॉलॉजी वापरतात? ॲक्च्युली कसं आहे की तुमचं कंटेंट काय आहे. म्हणजे आजही मी नांदेड शहरामध्ये किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये पाहतो, काही लोकांचे कृषीविषयक कंटेंट आहेत, काही लोकांचे जनरल कंटेंट आहेत की पण तुम्ही शूट करते वेळेस तुम्हाला शूटिंगचं टेक्निक माहीत नाही, तुम्ही स्टोरीची बांधणी करत नाही, डायलॉग डिलिव्हरी असेल, ऑडिओची क्वालिटी तुम्ही आत्मसात करत नाही, काय ऑडिओची क्वालिटी यायला पाहिजे, आणि एडिट करते वेळेस त्याला टायटल, बॅकग्राऊंड म्युझिक कसं द्यायला पाहिजे. आजकाल बरेचसे फ्री म्युझिक जे येतात त्याचा भडीमार जास्त असतो. असं नाही, कंटेंटनुसार तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा यूट्यूबला पुष्कळ फ्री बॅकग्राऊंड म्युझिक आहेत, ते तुम्हाला क्रॅक करावं लागतील. त्याच्यातले काही शॉर्ट ऑडिओ तुम्हाला घ्यावं लागेल, ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला लावावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही 45 सेकंदाचं एक रील तयार करता, ती ज्यावेळेस इंस्टाग्रामवर अपलोड करता, ते अपलोड करते वेळेस नेटनं अपलोड करता, चुकीचं आहे. इंस्टाग्रामवर जी रील तुम्ही अपलोड करता ही वायफायनं अपलोड करायला पाहिजे. तर ती ॲज इट इज 1920x1080 असेल तर त्या साईजला जाईल. नाहीतर तुम्ही अपलोड करते वेळेस नेटनं अपलोड केलं तर 1920x1080च्या 720वर येणार, ती क्वालिटी डल दिसणार तुमची. हे छोटे छोटे बारकावे आहेत. मग त्याला टॅग काय टाकायला पाहिजे, हां डिस्क्रिप्शन काय लिहायला पाहिजे, यूट्यूबसाठी थंबनेल कसं ठेवायला पाहिजे, हे सगळे डिटेल्स गोष्टी आहेत. फक्त मी तुमचं पाहून काहीतरी शिकलो मोबाईल शूट करण्यासाठी आणि काहीतरी कंटेंट केलं, काहीतरी व्हायरल होणं शक्य नाही आजच्या काळामध्ये. स्पर्धेचं युग आहे. तुम्हाला प्रॉपर अँगल काय, कंपोजिशन काय, स्टोरी काय, व्हॉइस ओव्हर काय, ऑडिओ क्वालिटी काय, तुम्हाला कधी कधी स्वतःचा व्हॉइस ओव्हर सुद्धा तयार करता आला पाहिजे एखाद्या कंटेंटला लागत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेल आहेत पूर्ण. तर व्हायरल होण्यासाठी फक्त मोबाईल आणि तुम्ही तुमचे व्ह्युअर्स आहेत हे महत्त्वाचं नाही.
व्हायरल होण्यासाठी तुमचा कंटेंट काय आणि सातत्य काय. म्हणजे महिन्यातून तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला टाकावेच लागतील, तुम्हाला इंस्टाग्रामला टाकावेच लागतील, तुम्हाला फेसबुकला अपलोड करावेच लागतील, तर तुम्ही सातत्य कस्टमरला पाहणाऱ्याला देऊ शकाल. नाही तर ह्याच्यामध्ये थोडा जरी गॅप पडला तर तुमचे व्ह्यूअर्स एकदा झाले ते थांबतील, नंतर लाईफ टाईम चालणार नाही. सर जसं की आता खूप जण म्हणतात की त्याचा काहीतरी टायमिंग असतो, सकाळी 9:15ला टाकले की जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, असं काय आहे का? नाही, थोडंसं आहे त्याच्यामध्ये एक, म्हणजे एक सर्वे केलेला आहे की ज्यावेळेस लोक फ्री असतात, सकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत लोक बरेचसे फ्री असतात. दुपारचा शेड्यूल हा ऑफिशियल शेड्यूल असतो 10 ते 12:30 वाजेपर्यंत. मग 12 ते तुम्ही 3च्या आत रील टाकू शकता एखाद्या वेळेस. सायंकाळी बरेचसे लोक फ्री असतात, ऑफिस टाइम संपलेला असतो, 5:30 ते 6:30 नंतर रील टाकू शकता. असं 3 टाईममध्ये तुम्ही रील किंवा अपलोड करू शकता. तुमच्या यूट्यूबला असेल, फेसबुकला असेल, इंस्टाग्रामला असेल. तुम्ही रात्री 11:30 वाजता रील एडिट केली, रात्री 12 वाजता टाकता, तुम्ही टाकली रील. कसं असतं, एक रील किंवा एक कंटेंट तुम्ही टाकल्यानंतर तुमच्या याला किती व्ह्यूअर्स आलेत त्याच्या प्रमाणात तुम्हाला यूट्यूब तुम्हाला प्रमोट करतं. तुम्ही व्हिडिओ टाकला, 100 व्ह्यू आले की लगेच 200 लोकांना ते प्रमोट करतं. 200 व्ह्यू वाढे 550 लोकांना प्रमोट करतात ते, कारण ते सुद्धा प्रमोट करत असतात ना. तुम्ही रात्री 12 वाजता रील टाकली, 2च लोकांनी पाहिले, व्हिडिओ आला खाली. ह्याचं सूत्र आहे थोडंसं, हे बारकावे टेक्निकली शिकायला पाहिजे असं माझं मत आहे. आता सर कॅपकट आले, पुन्हा एआयचे काही टूल्स आलेत. पहिले ज्या व्हिडिओला 5 तास 6 तास लागायचे एडिट करायला, तर आता ते किती लवकर होत आहेत. आता माझ्या मते जर शूट केलं तुम्ही तर एक 5 ते 6 मिनिटात तुम्ही प्रोफेशनल एक 45 सेकंद 40 सेकंदाची रील एडिट करू शकता. टायटल, बॅकग्राऊंड म्युझिक आणि व्हॉइसवर देऊन सुद्धा तुम्ही सहज एडिट करू शकता. असे टेक्निकल एआयचे ॲप आहेत. काय मी आता एक गिफ्ट म्हणून एक एआयचा ॲप देतो. फक्त तुम्ही व्हिडिओ टाका, 5 क्लिप टाका ॲपमध्ये, तुम्हाला एडिट करून मिळेल, तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक मिळेल, तुम्हाला व्हॉइसवर, लेडीजचा व्हॉइसवर पाहिजे लेडीजचा व्हॉइसवर मिळेल, जेंट्सचा व्हॉइसवर पाहिजे जेंट्सचा व्हॉइसवर मिळेल, बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे बॅकग्राऊंड म्युझिक मिळेल, त्याच्यावर टायटल पाहिजे तुम्हाला प्रत्येक वाक्यरचनेनुसार टायटल सुद्धा मिळतील, रेडी टू इट. आणि ते किती मिनिटात? विदिन 4 ते 5 मिनिटात तो ॲप तुम्हाला सर्व रील एडिट करून देईल. इतकं एआयची टेक्नॉलॉजी फास्ट झाली आहे. सर आम्ही तुमचं बॅनर पाहिलं, त्यामध्ये लिहिलेलं होतं की 200 रुपयामध्ये 25,000 लोकांपर्यंत पोहोचणार, म्हणजे ॲड. तर हे असं नेमकं जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना कसं मदत करतं? ॲक्च्युली काय झालं, तुम्ही एक लक्षात ठेवा की मेटाकडे सध्या फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. जगामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जे लोक वापरतात, आज जर आपण बारकाने विचार केला तर घरात 4 मोबाईल आहेत. पतीकडे मोबाईल आहे, पत्नीकडे मोबाईल आहे, मुलाकडे मोबाईल आहे, सगळ्याकडे मोबाईल आहेत. तर हे सगळे लोक दिवसभर काय पाहतात? हे सगळे लोक रील्स पाहतात, फेसबुक पाहतात, यूट्यूब पाहतात. तर मेटाने काय केलंय की मेटाने या सगळ्यांचे कॅटेगरी वाईज डाटा त्यांच्याकडे आहे. आता मला वाटलं की नांदेड शहरामध्ये मेडिकलवाल्यांना एक जाहिरात टाकायची, फक्त मेडिकलच्या लोकांना पोहोचली पाहिजे. तर मेटा तुम्हाला वर्गीकरण करून देतं. तुम्हाला वाटलं की नांदेड शहरामध्ये प्राध्यापक लोक किती आहेत, त्यांनाच फक्त ही जाहिरात गेली पाहिजे, त्यांनाच ती जाऊ शकते. तुम्हाला वाटलं की नांदेड शहरामध्ये गृहिणी किती आहेत, ज्या एज्युकेटेड आहेत, 10वी 12वी, ज्यांच्याकडे मोबाईल आहे, यांना एक जाहिरात गेली पाहिजे, तर त्यांनाच फक्त त्या वर्गाला फक्त जाहिरात जाऊ शकते. असं मेटाचं एक खास मेटाने वर्गीकरण करून ठेवलं आहे. कारण मेटा ॲड्स हे चांगलं टूल तयार केलं आहे. तर ते तुम्हाला थोडंसं एक 2 तासात शिकावं लागेल. त्यानुसार तुमचं पोस्टर असेल, तुमची जाहिरात असेल, तर तुम्ही मेटाद्वारे तुम्ही इंस्टाग्रामला तुमची जाहिरात किती ठिकाणी जाते? फेसबुकला जाते, फेसबुक रील्सला जाते, इंस्टाग्रामला जाते, इंस्टाग्राम रील्सला जाते, फेसबुक बिझनेस पेजला जाते. म्हणजे 5 ठिकाणी तुमची जाहिरात जाते. म्हणजे 200 रुपयाची एक जाहिरात टाकली, तुम्ही विचारही करू शकणार नाही की ती तुमची जाहिरात 5,000 लोकांपर्यंत 10,000 लोकांपर्यंत सहज जाऊ शकते. तुम्हाला एक 10 बाय 20चं जर बॅनर करून लावायचं असेल, फ्रेम करून लावायचं असेल, 3-3,500 रुपये खर्च आहे. तुमचं रोडवरचं बॅनर, शॉपच्या समोरचं बॅनर किती लोक पाहतील? त्या तुमच्या रोडनं जाणारे लोक पाहतील. ते तुमचे ग्राहक आहेत का? नाही. तुमचा ग्राहक कोण आहे त्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर मेटा इज बेटर. सर आता खूप तरुण आहेत, त्यांना इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक याच्या माध्यमातून पैसे कमवायचे आहेत, तर त्यांच्यासाठी सोपा आणि फायदेशीर मार्ग कोणता आहे? भविष्यकाळ यूट्यूबचा खूप मोठा आहे, इंस्टाग्रामचा खूप मोठा आहे. मी बऱ्याच नवयुवकांना किंवा सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन करेल की तुम्ही दिवसभर 5-5 तास दुसऱ्याचे रील्स, दुसऱ्याचे यूट्यूब व्हिडिओ किंवा दुसऱ्याचे काही व्हिडिओ पाहून आपला वेळ वाया घालण्यापेक्षा तुमच्याकडे जी कल्पकता आहे, तुमच्याकडे जे टॅलेंट आहे, तुम्ही पुस्तक वाचक आहात, कवी आहात, कविता तुम्ही वाचून इंस्टाग्राम, फेसबुकला कंटेंट तयार करा. तुम्ही ग्रामीण भागातले शेतकरी आहात, भाजीपाला आहेत, पिकं आहेत, त्याच्यावर तुम्ही कंटेंट तयार करू शकता. तुम्ही दुकानदार शॉप आहेत, त्या शॉपबद्दल तुमच्याकडे काही विषय असतील त्याच्यावर तुम्ही कंटेंट तयार करू शकता. एकच विषय सातत्य ठेवून जर तुम्ही कंटेंट तयार केलं तर येणारा काळ मी सांगतो तुमच्याकडे 20,000 जर व्ह्यूअर्स असतील
तर 7.5 ते 15,000 प्रति महिना तुम्ही सहज कमवू शकता. आता यूट्यूबनं सध्या दिलेले कंटेंट आव्हान केलं आहे सध्या कॅनडामध्ये आणि दुसऱ्या 2 देशामध्ये चालू झालेलं आहे. ज्याच्याकडे 20,000 सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत त्याने जर महिन्याला 15 जर रील्स टाकल्या तर त्यांना 7,500 पासून 18,000 पर्यंत प्रति महिना रेग्युलर. असं म्हणत नाही की व्ह्युअर्स पाहिलेत तुम्हाला थंब आलेत किंवा काय आलेत तर पैसे मिळणार नाही, रेग्युलर पैसे मिळणार. ही एक चांगली संधी आहे. येणाऱ्या काळामध्ये यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला तुम्ही जर एक बिझनेस म्हणून जर पाहिलं तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे एक तर तुमचा शौक पूर्ण होईल, एक साधा 30-35 हजाराच्या मोबाईलमध्ये तुमचा एक छोटासा व्यवसाय सुरू होईल आणि तुम्ही कोणत्या कामात जर असाल, बिझी असाल आणि त्यासोबत जर काही सोर्स येत असेल, जसं माझ्याकडे आता माझं RR मूव्हीज लाईव्ह नांदेड चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. मी महिन्यातून 4 व्हिडिओ टाकतो. 3,000-3,500 रुपये महिना येतो. चांगली गोष्ट आहे ना. माझा पेट्रोलचा खर्च निघतो, मोबाईलचा खर्च निघतो, भाजीपाल्याचा खर्च निघतो, लाईट बिल निघतं. कोण देतं हे? डॉलरमध्ये पैसे येतात तुम्हाला. $100 झाले की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतात. कोणाला विचार 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत युट्यूब तुम्हाला पैसे टाकते म्हणजे टाकते. असं नाही की शनिवार आहे, रविवार आहे, बँक बंद आहे, असं काहीच नाही. $100 झाले की ट्रान्सफर लगेच पैसे. म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ दाखवून पैसे कमवू शकता. तर असं बऱ्याच लोकांना वाटतं, तर हे सहज गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये. जसं की सर आता यूट्यूबवरती कोणत्या पण याच्यामध्ये ऑनलाईन सोशल मीडियाच्या ह्याच्यावर जर कंटेंट क्रिएशन करायचं असेल तर कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते, पण लोकांना कंटेंट मिळत नाही. तर ते AI कडून काही हेल्प मिळेल का त्यांना? सहज. तुमची आवड कोणत्या क्षेत्राची आहे? मी शेतकरी कुटुंबातला आहे, मला शेतीविषयी थोडंसं नॉलेज आहे, तर मी थोडंसं शेती, औद्योगिक, शेती अवजारे या भागात थोडंसं वळेल, खतं, बी बियाणे या क्षेत्राची वळेल. माझे वडील डॉक्टर आहेत किंवा माझे इंजिनियर आहेत, तर मग थोडंसं कन्स्ट्रक्शन विषयाकडे कंटेंटकडे वळेल. थोडं समजा की डेव्हलपर्स, बिल्डिंग, शोरूम, ग्रिल्स, काच, ग्लास, इंटेरियर याच्याकडे कंटेंटकडे वळेल. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही सातत्य जर ठेवलं आणि महिन्यातून एक 5 ते 7 व्हिडिओ जर कंटेंट म्हणून जर तयार केले तर भविष्यकाळ खूप मोठा आहे. पण याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल आणि कंटेंट तुमचे एकदा तुमचं कंटेंट बॅन झालं. जसं आता माझा मित्र आहे सचिन म्हणून, त्यानं बकासूर नावाचं कंटेंट ठेवलं. काय नाही, फक्त बकासूर 35 भाकरी खातो, माझा विद्यार्थी येतो. पण त्यानं ते कंटेंट ठेवलं, त्यानं ते स्लोगन ठेवलं, त्यानं टायटल ठेवलं. ते मग कुठं भाकरीबद्दल प्रचार करतो, तो कंटेंट वापरतो, कधी चिकन मटन बद्दल वापरतो, कधी हॉटेलबद्दल वापरतो. त्यांनी लोकांना आवडलं ते कंटेंट. असं एक विषय घेऊन जर तुम्ही जर सुरुवात जर केली, सुरुवातीला तुम्ही थोडंसं निगेटिव्ह थिंकिंगकडे जाल की तुमचे व्ह्युअर्स येतात, पण एक वेळेस तुमचं चॅनल रनवेवर आलं म्हणजे एकदा तुमचं जर प्लेन धावपट्टीने उडतं त्यावेळेस ते चालकाच्या हातात नसतं, कंट्रोलच्या हातात नसतं. तसं यूट्यूब चॅनलचं आणि फेसबुक, इंस्टाग्रामचं आहे. एकदा तुम्ही रनवेवर आलात तर तुम्हाला कोणीही तुम्हाला पकडू शकणार नाही. इतकं फास्ट ग्रो करेल, इतका फास्ट सोर्स येईल. सर आता तुमचं 23 आणि 24 तारखेला वर्कशॉप आहे, त्यामध्ये मुख्य उद्देश काय असेल? माझा मुख्य उद्देश हेच आहे की सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला थंबनेल, व्हिडिओ कसे तयार करायचे, कंटेंट कसे करायचे. आणि सध्या शहरामध्ये जाहिरातीचं खूप मोठं प्रमाण आहे. आजकाल तुम्हाला साधं बॅनर लावायचं असेल तर 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये खर्च येतो. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर रिकाम्या वेळेस रिकाम्या असाल त्यावेळेस तुम्ही तुमचे थंबनेल तयार करू शकता, पोस्टर तयार करू शकता, रील्स तयार करू शकता, यूट्यूब व्हिडिओ तयार करू शकता, इंस्टाग्रामवर टाकू शकता, फेसबुकवर टाकू शकता. तुम्ही तुमचे क्लायंट वाढू शकता, तुम्ही तुमचे ग्राहक वाढू शकता. आजकाल मेटानं डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअप बिझनेसवर डायरेक्ट ग्राहक तुम्हाला विचारतोय, इतकी सुविधा दिली तुम्हाला. तर येणारा काळ हा जाहिरातीचा आहे. तर माझी अपेक्षा आहे की, आणि प्रत्येकाला गरज आहे. आज राज मॉलमध्ये 40 दुकान आहेत, पण ज्या दुकानची जाहिरातचा नेहमी असते, कंटेंट असतात, नेहमी फ्लॅशमध्ये असतात, त्या लोकांकडे ग्राहक आहे. शोरूम खूप मोठा आहे श्रीनगरला, पण जाहिरातच नाही. मेडिकल खूप मोठा आहे, पण जाहिरातच नाही. शक्य नाही. तुम्हाला काय नाही का, ते महिन्यातून 2-3 वेळेस जाहिराती टाकाव्याच लागतील. वर्षातून एक वेळेस तुमचं दुकानचं बॅनर तर बदला, AI तयार करा ना. सहज आहे. तुमचं व्हिजिटिंग कार्ड बदला, 6 महिन्यात एकदा व्हिजिटिंग कार्ड. AI तुम्हाला फक्त तुम्ही नाव टाका, AI ला फक्त प्रश्न टाका की मला व्हिजिटिंग कार्ड तयार करून AI असायचं. विदिन 2-15 सेकंदात तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड तयार करून होतं. ते तुम्ही डिझायनरला जर मागलात तर 350-500 रुपये खर्च आहेत. 5 डिझाईन तयार करा, एक चॉईस करा. ही खूप मोठी संधी आहे. म्हणजे व्हिजिटिंग कार्ड, बिलबुक पासून, बॅनर पासून, होल्डिंग पासून, रील्स पासून प्रत्येक व्यावसायिकाला आजकाल जाहिरातीचं माध्यम हे पकडणं जरुरी आहे. तर तुमचा बिझनेस चालेल. आणि आता चांगले प्रॉडक्ट आहेत पण तुमची जाहिरात नाही, कोलॅप्स होणार. जसं की सर आता ते वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉपमध्ये सर म्हणजे काही थोडीफार एडिटिंग येणं जरुरी आहे की नाही? असेल तरी 10वी पास जरी असेल, ज्याला मोबाईल वापरता येतो, ज्याला मेसेज पाठवता येतो, मेसेज रिसिव्ह करता येतो, अशा व्यक्तीला सुद्धा 10 फ्री AIचे ॲप आणि हाऊ टू शूट कसं करायला पाहिजे, एडिट कसं करायला पाहिजे, त्याला फक्त थोडं इंग्रजी समजायला पाहिजे.
बस एवढं जरी आलं आणि साधा मोबाईल असेल तर आम्ही 2 दिवसात परफेक्ट करतो. अन्यथा 2499 रुपये फीस मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जर त्याला संबंधित वापस सुद्धा करण्याची तयारी असते माझी. एवढं परफेक्ट नॉलेज देतो आपण. दैनंदिन जीवनात आणि भविष्यात AI कडून कोणत्या अपेक्षा आहेत सर? खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मी तर म्हणेल की 8वी पास झालेला मुलगा आणि 65 वर्षाचा वयस्कर व्यक्ती, गृहिणी सुद्धा असतील किंवा नवयुवक असतील किंवा एखादा शिक्षक असेल, तर एका डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, समाजात जे घटक व्यक्ती आपल्या आपल्या रूपरेखा सादर करतात त्या प्रत्येकाला यायची गरज असेल. माझी अपेक्षा आहे की या आठवड्यामध्ये मी काय करायला पाहिजे तुम्ही कधी यायला विचारू शकत नाही. मग मी कसा दिसतो हे सुद्धा कधी तुम्ही यायला विचारलं नाही. म्हणजे मेडिकल, खाद्य वगैरे असले एखादं तुम्ही प्रॉडक्ट आणता, पेस्ट आणता किंवा गोष्टी आणता, हे खरंच उपयोगी आहे ना यायला विचारा ना. एखादं तुम्ही डॉक्टरकडे घेतला डिस्क्रिप्शन दिलं यायला विचारा ना. एखादी भाजीपाला घेतला फोटो काढा यायला विचारा, याच्यात किती रासायनिक घटक आहेत हे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. म्हणजे AI आणि जीवन हे खूप बांधिलकी होईल याच्या येणाऱ्या काळामध्ये. दैनंदिन जीवनात तुम्हाला दिवसातून 10 वेळेस AIचा उपयोग तुम्हाला घ्यावाच लागेल. टायरमध्ये हवा किती आहे तिथं हवा मारते वेळेस सांगतो 40-45 रुपये क्या सर, पण तुम्ही यायला विचारा ना. माझी स्कूटी आहे, माझी बुलेट आहे, माझी 4 व्हीलर गाडी आहे. प्रॅक्टिस पण नाही. AI म्हणजे जगातल्या सर्वच घटना, सर्वच गोष्टी, बारकावे हे AIवर आहेत. फक्त तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचे तर उत्तर घ्यायचं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वसाधारण प्रत्येक माणसाला माझं तर अपेक्षा आहे की जे 8वी 9वी 10वी मुलं कमी जरी पर्सेंटेज असलं तर मित्रांनो तुम्ही येणाऱ्या काळामध्ये AIचे 5-7 ॲप जरूर शिका तुमच्या आयुष्यामध्ये. म्हणजे 12वी तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचा बिझनेस किंवा तुमचं पुढचं फील्ड इंजिनिअरिंग तुम्ही काय करणार असाल, पण AI मस्ट बी सध्याच्या काळामध्ये. प्रत्येक घरामध्ये 3-4 मोबाईल असतात, त्यामधून नुकसान होतं की काय उत्पन्न पण आहे? पहा ना, तर 4 मोबाईल जर घेतले तर 299 रुपये रिचार्ज मारतो आपण, 1000 रुपये खर्च करतो. कधी विचार केला का 4 मोबाईल रिटर्न किती दिले? काहीच रिटर्न दिलं नाही. तर माझी अपेक्षा आहे की तुमचे मोबाईल आहेत, बॅटरी आहे, तुम्ही चार्ज करता दिवसभर, नेट वापरता, पण दुसऱ्याची रील पाहून दुसरे पैसे कमवतात, तुम्ही का कमवू शकत नाही? तर माझी अपेक्षा आहे रिकामा वेळ असेल तर स्टोरी तयार करा, कविता तयार करा, दुसऱ्याच्या कविता वाचून त्याला ग्राहकापर्यंत पोहोचा, दुसऱ्याचे गाणे त्याला वेगळ्या अर्थाने डब करून लोकांपर्यंत पोहोचा. तुमच्याकडे काय कंटेंट असेल, मला आता पाहिजे आंबा, मोहर, कैरी आणि पिकला आंबा 3 फोटो पाहिजेत, द्या. कुठून देता तुम्ही? 500 रुपये देतो मी. AI तुम्हाला तयार करून देऊ शकतो ना. आता आंबे विकायला आलेत, आता आंबा मोहर मिळणार नाही, पण AI तुम्हाला सगळं रेडीमेड देतं तयार करून. आणि असे काही तुमच्या मोबाईलवरून साधा फोटो जरी काढा. आपल्या मोबाईलमध्ये गुगलवर असे काही ॲप आहेत की जे फोटो विक्री करतात डॉलरमध्ये. 100 रुपयाला फोटो विक्री झाला तुमचा, तुम्ही साधा या लॅपटॉपचा फोटो काढला, फुलाचा बुकेचा फोटो काढला, तो विक्री होऊ शकतो. 60 रुपये तुम्हाला मिळतात, 40 रुपये कंपनी घेते. म्हणजे साधं उदाहरण, 4 भेंडी तुम्ही कापल्यात एका डिशमध्ये आणि त्याचा फोटो काढा, विक्री होऊ शकतो. म्हणजे अनेक फोटो विक्री होतात, व्हिडिओ विक्री होतात. तर तुम्ही बसल्या बसल्या रिकाम्या वेळेत तुमच्या मोबाईलमध्ये फक्त नेट वेस्टेज टाकून फक्त मनोरंजन करता दिवस वाया घालता, वेळ वाया घालता. तर माझं म्हणणं आहे की तुमचाच मोबाईल तुम्हाला अर्थप्राप्ती का करून देऊ शकत नाही, हा विचार. आणि येणारा काळ आहे, येणाऱ्या काळामध्ये व्ह्युअर्सची संख्या खूप आहे. नांदेडची लोकसंख्या जर पाहिली तर नांदेडमध्ये असणाऱ्या मोबाईलची संख्या आणि टायमिंग, म्हणजे दिवसातून 4 तास मोबाईल प्रत्येक व्यक्ती वापरतो. तुम्ही सुद्धा दिवसातून 3 तास तरी मोबाईल वापरता. सकाळी अर्धा तास, 1 तास वापरता, दुपारी ज्यावेळेस कामावर असेल किंवा तुम्ही बसनं प्रवास करतात, तुम्ही नांदेड परभणी जातात रेल्वेनं, काय वेळ तुमच्याकडे? मोबाईल आहे. मग एडिट करा, थंबनेल तयार करा, क्रिएटिव्ह काहीतरी वाक्य लिहा, काहीतरी तयार करा वाटल्यास मोबाईलमध्ये. तर AI तुम्हाला सपोर्ट आहे ना. AI तुम्हाला स्टोरी तयार करून देतो, AI तुम्हाला शूट कसं करायचं ते सांगतो, AI तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉइस तयार करून देतो, AI तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक तयार करून देतो, AI तुम्हाला टायटल तयार करून देतो. तुमचं फक्त कर्तव्य की थोडंसं टेक्निकल नॉलेज शिका आणि तयार करा आणि समाजासमोर मांडा, पैसा मिळेल. जसं की सर काही दुकानदार असतील किंवा जे उद्योग चालवतात, बचत गट असू द्या, ते जास्त शिकलेले व्यक्ती नसतील तर त्यांना कशी मदत होईल आपल्याकडून? आता सर्वसाधारण गट आहे की समजा आता किनवटचा एखादा व्यक्ती आहे, तो बांबूपासून एखादं प्रॉडक्ट तयार करतो, बांबूपासून प्रोडक्ट तयार करतो, तो बरेच प्रोडक्ट तयार करतो पण जाहिरात करत नाही, तो किनवटमध्ये राहतो. पण असं त्याला कधी वाटलं की बाबा हे माझे प्रोडक्ट जपानमध्ये विकले पाहिजेत, बाहेर देशात विकले पाहिजेत, मग तो स्वतः एखादा ॲप तयार करू शकतो किंवा ते एखादं फेसबुक, इंस्टाग्रामचं पेज तयार करू शकतो त्याच्या प्रॉडक्टच्या नावानं. पण त्याला मेटाचा सपोर्ट घेऊ शकतो, त्याचे प्रॉडक्टचे व्हिडिओ काढू शकतो, फोटो काढू शकतो, थंबनेल ठेवू शकतो आणि जाहिरात करू शकतो. म्हणजे एकदा जाहिरात झाल्यानंतर लोकांसमोर तुमचे प्रॉडक्ट आल्यानंतर ते ग्राहक तुम्हाला मागणी करणारच ना. तुम्ही लोकांसमोर ते वस्तू मांडलीच नाही तर मागणी येईल तरी कुठून? तर माझी अपेक्षा आहे की सर्वसाधारण माणूस असेल, आता साधं उदाहरण आहे की तेल आहे, घाण्याचं तेल, पॉकेटचं तेल. लोकांना वाटतं की नाही आपण घाण्याचं तेल विकत घेऊ. अनेक घाणे आहेत, प्रसिद्धी नाही, जाहिरात नाही,
तर तेल कसं निघतं, तुम्ही रील शूट केली, पॅकिंगची रील शूट केली, दाखवलं, समाजाला मांडलं, लोक खरेदी करू शकतील ना. मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि आज सोशल मीडियामुळं किंवा AI मुळे मार्केटिंग तुमच्या हातात आलेलं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे. तुम्ही त्याचा यूज करा, पैसा कमवा. जसं की सर आता खूप विद्यार्थ्याचं म्हणणं असतं जे की 8वी 9वी 10वीला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आता कंटेंट क्रिएशनमध्ये उतरायचं आहे, पण आम्हाला आमचा अभ्यास जो आहे ते स्टॉप करायचा आहे, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? नाही, ॲक्च्युली तुमचा जर अभ्यास 10वी जर झाला असेल तुमचा, तर तुम्ही आता आर्ट्सला आहात किंवा कॉमर्सला आहात किंवा सायन्सला आहात, पण दिनचर्या जर तुमची पाहिली, कॉलेजचा टाईम पाहिला, ट्युशनचा टाईम पाहिला, त्याच्यातून तुम्हाला जर तुमच्याकडे 4 तास अवेलेबल असतील, तर माझ्यापैकी 4 तासापैकी 2 तास तुम्ही कंटेंट क्रिएटरला स्टोरी लिहिणे, अभ्यास करणे, म्हणजे याच्यावर मोबाईलवर सगळ्या गोष्टी करणे, पाहणे, याकडे टाका वाटल्यास. तर थोडंसं पोस्ट प्रोडक्शन, एडिटिंगकडे लक्ष द्या 2 तास वाटल्यास. तुम्ही दिवसातून 3 तास जर दिले मोबाईलवर, तुमच्या आहे त्या मोबाईलवर, तर माझ्या मते तुमच्याकडे चांगलं कंटेंट तयार होऊ शकतं. आणि पार्ट टाईम बिझनेस म्हणजे फेसबुकमधून, इंस्टाग्राममधून आणि यूट्यूबमधून सहज पैसा कमवू शकता तुम्ही हॉबी म्हणून करा वाटल्यास, शौक म्हणून करा वाटल्यास. दुसऱ्याचे दिवसभर रील्स फॉरवर्ड करण्यापेक्षा, रील्स फॉरवर्ड करून हिरो होण्यापेक्षा रील्स टाकून हिरो व्हा ना. माझ्या अपेक्षा तुम्ही 2 पैसे कमवले पाहिजे. आणि तुम्ही असा विचार करू ना की काय त्याच्यातून इन्कम सोर्स आहे. एकदा जर इन्कम सोर्स सुरू झाला तुम्हाला, तर तुम्हाला वाटेल की यार खरंच की 4,000 5,000 10,000 15,000 महिना देत असेल, तर तुम्हाला पार्ट टाईम होईल. तुमचा जो आहे तुमचं जे फ्युचर आहे पुढचं, इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचं, मेडिकल क्षेत्रात, ते तुमचं टार्गेट आहेच आहे. पण एक हॉबी म्हणून बिझनेस तुम्ही करू शकता. कारण तुमच्याकडे 30,000 35,000 40,000चे मोबाईल आहेत. म्हणजे आजकाल शहरामध्ये आयफोन घेणाऱ्याची संख्या जास्त आहे, फक्त काय तर सेल्फी काढण्यासाठी. पण त्याच आयफोनचा उपयोग पैसे कमवण्यासाठी होत नाही. 1,40,000 1,30,000चा मोबाईल फक्त सेल्फी आणि बोलण्यासाठी करताय तुम्ही, पण त्याचा उपयोग थोडासा कंटेंट क्रिएटर साठी जर केला, तर चांगला पैसा मिळू शकतो मला. सर जसं की आता म्हणजे लोकांचं, काही शिकलेल्या लोकांचं पण असं म्हणणं असतं की सगळेच जर कंटेंट क्रिएशन करायला लागले तर पाहणार कोण? आपण आपलेच व्हिडिओ पाहणार का? जग खूप मोठं आहे. तुम्हाला कुठं माहिती आहे की तुम्ही कंटेंट क्रिएट केला, हे जपानमध्ये पाहतात का, थायलंडमध्ये पाहतात का, चायनामध्ये पाहतात का, भारतामध्ये पाहतात? माझा एक व्हिडिओ आहे, त्याला भारतात 7 रुपये आले आणि 24,000 रुपये बाहेर देशातून आले. 7 रुपये फक्त भारतातून आलेत व्हिडिओला, युट्यूबच्या व्हिडिओला, आणि 24,000 रुपये जगातून आले. जगातला पैसा माझ्याकडे येतो ना. 7 रुपये कोण दिलेत? भारताने दिलेत फक्त. बाहेरचा पैसा तुम्ही का उडू शकत नाही? म्हणजे तुमच्याकडे 248 देश आहेत. एक तुम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकता म्हणजे 248 देश पाहतात व्हिडिओ. आजकाल असं म्हणू ना की बाहेर देशामध्ये तुमचा मराठी व्हिडिओ कोण पाहते? ट्रान्सलेटर आहे, कन्व्हर्टर आहे, सगळे लोक पाहतात. तुम्ही थोडंसं पहा, डीपमध्ये जा युट्यूबला. म्हणजे लँग्वेज बॅरियर काय? येस, काहीच होत नाही. 100% पाहतात. तुमचा कंटेंट चांगला असेल तर लोक पाहतात. साधं होतं नाही, शेवग्याची शेंग आणि शेवग्याचा पाला तुम्ही कंटेंट तयार केला, तुम्हाला वाटतं भारतात पाहतात? अख्खं जग पाहतं. आयुर्वेदामध्ये कोणत्या गोष्टीला महत्व आहे असा जर विचार केला, तर शेवग्याच्या पालापासून काय होतं याच्यावर तुम्ही 5 मिनिट बोललात, व्हिडिओ तयार केला, टाकला. शेवग्याचा पाला दिसला, शेंगा दिसला, जपानचा एखादा व्यक्ती पाहू शकतो जो आयुर्वेदामध्ये PhD करतोय, तो तुमचा व्हिडिओ, मराठीतला व्हिडिओ इंग्रजीमध्ये ट्रान्सफर करतो, चायनीजमध्ये, जापनीज भाषेमध्ये ट्रान्सफर करतो, तो सर्च करतो. म्हणजे ते ट्रान्सलेटरमध्ये सगळ्या लँग्वेजेस सगळ्या लँग्वेज. आता सध्या तुमच्याकडे AI, तुम्ही एक व्हिडिओ तयार केला मराठी, तुम्हाला सगळ्या भाषेत तो ट्रान्सलेट करून व्हॉइस ओव्हर देता येतो. मी मराठी आहे, मी एक व्हिडिओ तयार केला गुरुद्वाराचा, एका छोटा व्हिडिओ, मला पंजाबी भाषेत पाहिजे, तुम्ही स्टोरी टाका, पंजाबी भाषेत आयडी तयार होतो. पंजाबचे लोक पाहतील ना. तुम्हाला पंजाबी समजणार आहे, पण क्रिएटर कोण आहात? मी आहे. जग ओपन आहे. तुम्ही असं म्हणू ना की मी नांदेडचा क्रिएटर आहे, नांदेडमध्ये 50 क्रिएटर आहे. फक्त नांदेड शहराची लोकसंख्या किती लाख आहे? औरंगाबादची, मराठवाड्याची किती लाख आहे? पाहणारी संख्या खूप मोठी आहे. आणि तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात म्हणजे तुम्ही तुमच्या शहरापुरतं, जिल्ह्यापुरतं नाहीत, तुम्ही जगासाठी आहात. म्हणजे त्याच्यामध्ये अशी काही सेटिंग नसते, म्हणजे ते व्हिडिओ आपण अपलोड केला पब्लिकली तर ते पूर्ण म्हणजे जगात जाणार ना. तुम्ही लिंक, माझा मित्र आहे चायनामध्ये आहे, त्याला मी इथून लिंक टाकली, तो पण करतो ना, त्याला लगेच व्हिडिओ पण मिळणार ना. असं नाही की तुम्ही तुमचाच व्हिडिओ पाहता. बरेचशा भारतीय बाहेर देशामध्ये आहेत. आपल्या इकडचे पंढरीची वारी बाहेर देशात लोक बरेच पाहतात. इथले युट्यूबवर आहेत, त्याचे वारीचा व्हिडिओ शूट करतात, टाकतात, अपलोड करतात, लिंक पाठवतात मित्राला, लिंक पाहू शकतो. जगात लिंक कोणी ओपन करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही भारतासाठीच नाही, पण अख्ख्या जगाला भारताची संस्कृती, भारताचं वैभव, भारताची कला, भारताचं नाट्य, भारताचं कवी, भारताचं देखणं रूप, भारताचे किल्ले, भारताचं शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, याचे सुद्धा छोटे छोटे व्हिडिओ करून तुम्ही टाकले तर अख्खं जग आहे पाहण्यासाठी. मर्यादित नाही विषय, विषय खूप मोठा आहे. पाककलेवर लाखो व्हिडिओ आहेत. पाककला, स्वयंपाकाची पाककला, याच्यावर लाखो व्हिडिओ. क्रीडा क्षेत्रावर
संस्कृतीवर. साधं देगलूरचं जुन्या काळातलं हेमाडपती मंदिर आहे, किती व्हिडिओ आहेत सर्च करा, 2 किंवा 3 मिळतील. तिथं आज प्री करतात लोक, पण ती संस्कृती कोणती, कला कौशल्य कोणतं, त्याचे जे आपण असे क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार केले, कंटेंट तयार केले, सहज मार्केटिंग मिळू शकतं. सर शेवटचा प्रश्न सर, की आता ज्यांना नवीन म्हणजे यायचं या क्षेत्रामध्ये क्रिएटर्सला, त्यांच्यासाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल? मित्रांनो, हॉबी आहे तुमच्याकडे, तुमचा शौक आहे, तुम्हाला थोडीशी आवड आहे आणि तुमचे सुप्त गुण आहेत ज्याला वाव द्यायचा आहे भविष्यकाळामध्ये, तर जरूर या क्षेत्रात या. हे कलाक्षेत्र खूप मोठं आहे आणि एकदा तुमचं नाव झालं, एकदा तुमचं चॅनल असेल, एकदा तुमचं यूट्यूब असेल, फेसबुक असेल, एकदा तुमचं नाव झालं तर निश्चित समाज तुम्हाला वेगळ्या अँगलनं पाहतो. आजही पाहता तुम्ही की ग्रामीण भागातले कंटेंट क्रिएटरच्या सत्कार होतात, समारंभ होतात, त्यांना एक वेगळ्या अँगलनं पाहिलं जातं. एक भूषणाचं स्थान आहे. तुम्ही कंटेंट क्रिएटर होणं म्हणजे फक्त व्हिडिओ तयार करून लोकांना हसवणं नाही, तर एका समाजाला एक दिशा देण्याचं काम भविष्यात करू शकता. तर माझी अपेक्षा आहे तुमच्याकडे साधा 17,000 20,000चा साधा जरी मोबाईल असेल तर थोडंसं टेक्निकल नॉलेज शिका. भविष्य खूप मोठं आहे. येणारा काळ तुम्हाला याच्यापासून रोखू शकणार नाही आणि समाजामध्ये एक वेगळं स्थान मिळेल कंटेंट क्रिएटरला आणि भविष्यात 2 पैसेसुद्धा मिळतील आणि मानसन्मानसुद्धा मिळेल. तर धन्यवाद सर, तुम्ही आल्याबद्दल इथे, आणि तुम्ही खरंच खूप चांगली माहिती सांगितली आमच्या प्रेक्षकांना. सर, जे तुमचं 23 आणि 24 तारखेला सरांचं जे वर्कशॉप चालू होणार आहे, तुम्ही पण त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. आम्ही सरांचा कॉन्टॅक्ट नंबर, सर्व पूर्ण डिटेल, सरांचा ॲड्रेस, हा गणेश नगरला ऑफिस आहे सरांचं, ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आणि सरांच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला देऊ, कारण तुम्हालाही मदत होईल यासाठी जॉईन होण्यासाठी. नक्कीच सरच्या एकदा ऑफिसला भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद.